नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपण बनवूया आज भाकरवडी. तर मैदा, भाकरवडीसाठी आपण घेतलं आहे 1 वाटी मैदा, छोट्या वाटीभर ड्रायफ्रूट, हरभऱ्याच्या डाळीचं डाळीचे पीठ. पीठ, छोटा चमचाभर गावठी तूप, मीठ आणि ओवा सगळं मिक्स करून घेऊ. आणि आपण पोळीला चपातीला जसं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आणि अर्धा तास रेस्ट करायला ठेवायचं. त्याच्यासाठी 2-3 चमचे शेव आणि 2-3 चमचे खोबऱ्याचा कीस घेतला. धने, ओवा, जिरे, हळद, मीठ, तीळ आणि मीठ, साखर हा सगळा मसाला मी दळायला घेतला. तो दळून बारीक घेतला सगळा. आणि वरून अजून मी थोडीशी जाड शेव घालणार आहे, म्हणजे आपलं टेक्स्चर चांगलं येईल मधल्या सारणाचं. बघू शकता मी एकदम जाडसर असं सारण तयार करून घेतले. खूप बारीक नाही आणि जाड नाही. मी आता एक चपाती लाटून घेते. चपाती मी खूप जाड किंवा खूप बारीक नाही, एकदम मध्यम अशी लाटते. आणि त्याच्यावर मी चिंच आणि गुळाची चटणी करून ठेवली आहे. तर चिंच आणि गुळची चटणी मी त्याच्यावर पसरून घेईल आणि त्याच्यावर मी सारण टाकेल. आता मी अजून एक दुसरी चपाती लाटायला घेतली आहे. अशा प्रकारे मी चपातीवरती खाली चिंच गुळाची चटणी लावून ते बनवलेलं सारण लावून घेतलं आहे आणि गोल करून आणि दाबून हा रोल तयार केला आहे, म्हणजे सारण करून आणि कट करून घेतले मी गोळे. अशा प्रकारे सगळे मी गोळे करून घेतले. चपाती लाटून आणि सगळ्या भाकरवड्या मी तयार करून घेतल्या. तयार करून अशा प्रकारे मी सगळ्या भाकरवड्या तयार करून घेतल्या आहे आणि एक एक करून सगळ्या तळून घेते आहे. बघू शकता तुम्ही, मी तेल खूप कडक नाही केलेलं. खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही, असं मध्यम आचेवर तळू द्यायचं, म्हणजे एकदम खुसखुशीत होतं आणि मधल्या लेअरपर्यंत तळलं गेलं पाहिजे. कारण आजूबाजूचं एकदम क्रिस्पी होतं आणि मधलं असं मऊ राहून जातं. त्याच्यामुळे हळूहळू एकदम तळू द्यायचं आहे ते. बघू शकता तुम्ही, मी एकदम असं कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी तळून घेतलं आहे आणि आपल्या भाकरवड्या रेडी आहेत. तर चला मग या खायला. तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.